प्रभाग क्रमांक 30D चे उमेदवार एक माजी कट्टर शिवसैनिक जे आज अपक्ष तिकीटवरती उभे झालेले आहे, आपण जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आहे, जनतेला काय संदेश राहणार आहे. मी एक शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांचा विचारच. पण यावेळेस या शिवसेनेने भरपूरशा कार्यकर्त्यांनी अन्याय केलेला आहे आणि अन्यायातून जी तिकीट मला मिळायला पाहिजे ती मला मिळाली नाही. खरं मला माहीत होतं, मी जेव्हा राजकारणामध्ये आलो त्यावेळेस माझ्या जवळच्या लोकांसाठी मी जी मेहनत केलेली आहे त्यांच्याच 3 लोकांच्या तिकिटा कटल्या. तेव्हा मला एक विश्वास झाला होता की आपण तिकीटच्या भरोशाने जर राहिलो तर आपण इलेक्शन लढू शकत नाही. म्हणून माझी तयारी जी होती ती अगोदरपासनं मी अपक्षच्या हिशोबाने तयारी केली. जनमानसामध्ये 24 तास धावत राहिलो. आज मला विश्वास आहे की ज्या गोष्टीचा मी एवढी मेहनत केलेली, एवढी तयारी केलेली आहे, मी 100% माझा विजय होईल हा मला विश्वास आहे. कारण पक्षाने मला तिकीट नाही दिली तरी चालेल, पण जनतेचं जे कौल आहे, जे जनतेचं मत आहे ते संपूर्ण मत माझ्या फेवरेबल आहे. त्यासाठी मी माझ्या जनतेला आणि माझ्यासोबत माझा जो परिवार आहे जुळलेला, माझी मिसेस आताच बोलली की आमच्याकडे कार्यकर्ते नाही, आमच्या परिवारातले लोक आहेत जे मनापासून मला प्रेम करतात आणि निस्वार्थ माझ्यासोबत 24 तास काम करतात. मी त्या कार्यकर्त्यांसाठी जे मला जमेल त्यापेक्षा जास्त करेल एवढं सांगून मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.